युवक ज्येष्ठ नागरिक जास्त बाहेर येत आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात लोक बाहेर यायला लागली, त्याचा मला आनंद वाटतो. दादा, काल बापूंचं एक विधान बाहेर आलं होतं, कसं बघताय याकडे? नेमकं तुम्ही आता काहीतरी म्हणत होता. काय आहे, आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कसे आहेत. खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते, आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात. पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलं आहे, आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलं आहे. खरं तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं. शेवटी ते दोघंही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे. लहानपणीपासून ते दोघंही एकत्र होते, लहानपणी आणि आत्ता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली. आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आलेत. शेवटी ते भाऊ आहेत. हे म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही आहे. पण ठीक आहे, राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळं आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल. पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाही आहेत. आता काय काय शब्द तिथं वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले, पण तो शब्द बापूंनी कधी, आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काय काय आपले रील असतात, बाकीचे यूट्यूब काही चॅनल असतात, तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेला आहे. पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाही आहेत. खरं तर काल आजींचा वाढदिवस होता. माझ्या आजी म्हणजे आशाताई, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले, त्यांची चर्चा पण झाली. ते एकमेकांना समजून घेतात. बापूंचं पण दादांवर प्रेम आहे, दादांचं पण बापूंवर प्रेम आहे. शेवटी ते भाऊ आहेत, हे आपण विसरू शकत नाही. पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे, कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे. आणि जे काही बापू बोलले ते काटेवाडीमध्ये काही पुढारी लोक आहेत, काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये, ते त्यांना बोलले की जर, आणि ते बापूंचे मित्र आहेत, मित्र होते किंवा आहेत, आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढचे 10 वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं, आपल्याला हे काम भेटू शकतं, आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो. त्याला ते बापू वैतागून तसं बोलले. दादांना तसे ते बोलले नाही, कधी ते बोलणार नाही. शेवटी मोठा भाऊ आहे, ते त्यांना रिस्पेक्ट करतात. फक्त राजकीय त्यांचे काही भूमिका आज थोडे वेगळे. अनवधानाने हा शब्द गेलाय का? कारण का परवा दिवशी ती काटेवाडीच्या ग्रामस्थांबरोबर बैठक झाली होती. कुठला शब्द? ती स्वतःच्या भावाला ते म्हणले की असा नालायक मी माणूस कधी पाहिला नाही. ते आपल्या त्या वक्तव्यामध्ये देखील आहे. आणि त्यांच्याकडून पप्पांकडून अनादराने शब्द केलाय की त्याच्यानंतर नाही, तुम्ही ते व्हिडिओ नीट बघून घ्या. ते परत एकदा, फक्त 6 मिनिटाची ती क्लिप आहे, ते कधीच असं बोलणार नाहीये. 15 आणि मिनिटाची क्लिप आहे. ठीक आहे, मी जे बघितली ती 6-7 मिनिटाची क्लिप होती. तुम्ही परत एकदा बघा, आपण नंतर बघू. हे झाल्यावर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाहीये, ते कधी बोलणार पण नाहीये. शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला. कारण त्यांनी, परत मी तुम्हाला सांगतो, बापूंना सांगितलं की अहो बापू, 10 वर्ष इथून पुढं दादांचीच आहे, तिथून आपल्याला काही काही गोष्टी मिळू शकतात. त्याला ते बापू तसं बोलले. मी तुम्हाला दाखवतो. ते मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, त्याच्यामुळं मला ते खरं तर क्लिअर करायचं होतं. आणि आज अजून एक सांगतो, आज त्यांचा वाढदिवस आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं पण एक गिफ्ट म्हणून तुम्ही हे सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी. काल चूक झाली, पप्पा दिलगिरी व्यक्त करणार का दादा? करतील ना, वैयक्तिक केली पण असेल. रात्री एकत्र होतं म्हणताय सगळे कुटुंबीय, दादा आणि बापू एकत्र होते कुठं? काल अशा सगळे एकत्र, सगळे होते. काल या मुद्द्यावर काही चर्चा झाली असेल? नाही, मी नव्हतो त्याच्यामुळे मला नाही, पण सगळे होते.
एक बारामतीकरांची भूमिका नावानं काही दिवसापूर्वी एक पत्र व्हायरल झालं होतं. आता शून्य बारामतीकरांचं मत म्हणून बापूंच्या कालच्या वक्तव्यानंतर एक पत्र व्हायरल होतं. ते पत्र आपण वाचलं का आणि त्या पत्राबद्दल आपल्याला काय वाटतं? मी तर अजून बघितलं नाहीये. अरे पत्र कोण काढतात, कधी येतात, हे आता तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त न बोललेलं बरं. बारामतीतील मतदार आणि जर त्यांना काहीतरी बोलायचं असेल तर मग एक बारामतीकर म्हणून ते असे पत्र का काढतायत? पुढे येऊ दे, चर्चा करू दे, बोलू दे आमच्याशी, आम्ही बोलायला तयार आहे. या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की बापूंना मुलाच्या आणि पत्नीच्या राजकीय भवितव्याची चिंता आहे. हो पण काय, हो पण मी आहे का राजकारणात? मी नाही आहे ना. मग तर उल्लेख कोणी काही करेल, पण मी कुठं आहे राजकारणात? ठीक आहे. विषय असा आहे की बारामतीच्या मतदारांमध्ये देखील चर्चा आहे. काल परवा झालेलं पप्पांकडनं वक्तव्य आणि सभेमध्ये यदा कदाचित पवार साहेबांच्या स्टेजवर अजितदादांची आई देखील दिसतील असं देखील मतदारांचं मला मला माहिती नाही, हे त्यांना विचारावं लागेल, मला नाही माहिती. आता चला एका बाजूला अजितदादांचं कुटुंब दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब वेगळा झालेला आपण बघतो. फक्त राजकीय दृष्टीने, नाहीतर नाही राजकारणात, किंवा जी भूमिका त्यांनी घेतली आहे. नाहीतर आम्ही सगळं खूप जवळ आहे. लहानपणीपासून पारदादा असतील, जय, आम्ही सगळे एकत्र इथं फिरतोय, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, राजकीय काही भूमिका वेगळ्या असू शकतात. बारामतीला जशी सदाबापूंकडे जबाबदारी दिलेली आहे तशीच जबाबदारी आपले पप्पा श्रीनिवास पवार यांच्याकडे दिलेली आहे. आज नाही पेपरला देखील आलेले आहे. तुम्हाला समजेल, दिल्यावर समजेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.